चला करायची सुरुवात. पनीर तुमचंही फेवरेट आहे का? तुम्हाला आवडतं म्हणून ऑर्डर केलं. खरं सांगायचं तर मी हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन आहे. मी नॉनव्हेज आजपर्यंत कधीच खाल्लं नाही आणि इच्छाही होत नाही मला. बापरे, म्हणजे नंतर घराबाहेर जाऊन खावं लागणार. सॉरी, म्हणजे सहज तोंडातून निघून गेलं. विषयाला सुरुवात झाली आहे तर बोलूयात. हो, आपण त्याच्यासाठीच तर आलो. हे बघा मिस्टर गुप्ते, माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही खूप चांगले आहात. कुठलीही मुलगी तुमच्याशी लग्न करायला तयार होईल. पण काय? पण सिंगल राहणं हा माझा चॉईस आहे. म्हणजे हाच तुमचा निर्णय समजायचा का मी? हो. मिस्टर गुप्ते, मुळात तुम्ही माझे खूप चांगले, खूप जवळचे मित्र आहात आणि आपल्यातलं हे नातं आयुष्यभर असंच राहील. पण म्हणून ह्या नात्याला काहीतरी नाव द्यायची गरज आहे असं नाही वाटत मला. चला, म्हणजे तुम्हाला हे तरी मान्य आहे की मी तुमचा चांगला मित्र आहे. पण मला सांगा रेवतीजी, आपलं नातं खरंच फक्त मैत्रीच आहे? नाही, आपलं नातं मैत्री पलीकडचं आहे. पण म्हणून आपल्या ह्या नात्याला नवरा बायकोच्या बंधनात अडकवावं असं नाही वाटत मला. नात्यात खरेपणा महत्वाचा असतो आणि कुठलंही नातं बंधनात असलं तरच टिकतं असं नाहीये ना. लग्न झालेल्यांचे सुद्धा घटस्फोट होतात. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असलेल्यांचेही मतभेद होतात. नातं हे एकमेकांमध्ये असलेल्या अंडरस्टँडिंग वरती टिकतं. नाहीतर राधिका आणि गुरुनाथच्या संसारात हे असं वादळ आलंच नसतं ना. हे बघा, आय कॅन अंडरस्टँड. आपल्यातलं हे नातं असंच राहील कायम. मी तुमच्याशी लग्न करायला नकार दिलाय सुबोध. सुबोधच, ह्यापुढे मिस्टर गुप्ते नाही. आपल्यात एक आपलेपण आहे, आपुलकी आहे, ती मला मान्य आहे. मला आदर वाटतो त्याबद्दल. पण सुबोध, एकदा स्वतःच्या मनाला विचारून मला सांग, आपल्यातल्या ह्या नात्याला खरंच काही गरज आहे नाव द्यायची? माझं बोलणं पटलं नाही का तुला? मी लग्नाला नकार दिला म्हणून राग आला का? नाही, मला तुझं म्हणणं अगदीच पटतंय रेवती. उलट तुझ्या या उत्तराने माझ्या मनातला तुझ्याबद्दलचा आदर आणखीन वाढलाय रेवती. आणि आता मलाही नाही वाटत की आपल्या नात्याला काही नाव द्यायची गरज आहे. थँक्स. अरे नाही, थँक्स तर मी म्हटलं पाहिजे, कारण तू मला या खूप मोठ्या कोंडीतून सोडवलंय. मी उगाच त्या लग्न वगैरे विचारांमध्ये अडकलो होतो आणि मला खूप आनंद आहे की आपल्यामध्ये हे मैत्री पलीकडचं नातं आहे. आणि त्याही पेक्षा जास्त आनंद याचा आहे की मी आयुष्यभर आता नॉनव्हेज खाऊ शकतो. एक चिकन तंदुरी. एक मिनिट, हे काय? अरे आत्ताच बोललो ना, अंडरस्टँडिंग रिस्पेक्ट. ना एक मिनिट, हे अंडरस्टँडिंग रिस्पेक्ट नंतर. माझ्या बरोबर असताना फक्त व्हेज खायचं. cheating आहे. कॅन्सल कॅन्सल. जेवण नीट झालं ना? हो, अगदी छान. आवडलं ना जेवण? हो. आवडणारच होतं. तुमच्या आवडीचं होतं ना सगळं? राधिका, तुला राग येणार नसेल तर
एक गोष्ट सांगू का? बोला ना. नाही, कसं आहे, आपल्या ऑफिसमध्ये तुला एक ओळख आहे. म्हणजे फक्त माझी बायको म्हणून नाही, तर एक लघु उद्योजिका म्हणून. बरं, कंपनीच्या काही ऑर्डर्स तुझ्याकडे आहेत, त्यामुळे ते एक वेगळं कनेक्शन आहे. आणि असं असताना तू असे हे रोज डबे घेऊन येणं बरं दिसतं का? आज आता तू सगळ्यांना आग्रह करून वाढत होतीस, असं बरं नाही वाटत. म्हणजे तूच विचार करा राधिका, काही मॅनर्स एटिकेट्स तू शिकून घ्यावेस असं मला वाटतं. बर, मी लक्षात ठेवेन. ते आता फक्त नाही, आजकाल तसंही जेवायला फुरसतच कुठे असते ना. का? काऊन काय काऊन? इतकी कामं आहेत, वर्कलोड वाढलाय, त्यात अचानक क्लायंट कधी आले तर त्यांनाही अटेंड करावं लागतं, मीटिंग्स. सो आणि आता कामानिमित्त सारखं बाहेरगावी सुद्धा राहावं लागेल ना. सो हो का? हा श्रेयस सारखा काऊन फोन करतोय? नाही, इथल्या इथेच फोन करायचा तर मोबाईल वरती काऊन करतोय? नाही, असेल काहीतरी काम असेल म्हणून करत असेल. बघा, आतमध्ये येऊन बोलायचं ना. त्याला आतमध्ये बोलवून घ्या ना. नाही, नको. म्हणजे त्याचं काय आहे की काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी फक्त श्रेयसला माहिती आहे, तर त्या मला त्याने मोबाईलवरच फोन करून कळव असं मी त्याला सांगितलंय, म्हणून तो फोन करत असेल, बाकी काही नाही. बर, तुमच्या कामातलं मला काय माहिती? नाही म्हणून बोलले. हा, येऊ? हो राधिका, नाही, मी आता जे काही बोललो त्याचा राग नाही ना आला तुला? म्हणजे चुकून राग आला असेल तर सॉरी. हा, नाही, राग काऊन येईल? नाही, बरं झालं तुम्ही मला जाणीव करून दिली. पुढच्या वेळेला लक्षात ठेवी.